कोण गोगटे वकील आणि त्याला का घेऊन येणार आहेस तू इथे? सांगते ना, तेच सांगते. तूच म्हणतोस ना की मी मोठी भोळी आहे म्हणून. आता समज उद्या तुला काही झालं, म्हणजे मी जरा स्पष्टच बोलते. अरे रोज गाडी घोड्यातून फिरणारा माणूस तू. अरे माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा आहे का? आज आहे तो उद्या नाही. उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर ह्या जागेला वारस नको का? अरे म्हणूनच बोलवलंय मी गोगटे वकिलांना तसा कागद बनवायला. तुला काही अक्कल आहे का ग? तुला कळतं का तू काय बोलतेस ते? हा? आणि हा, तू म्हणतेस तसं काही झालंच ना मला तर अर्चना आहे या घराची वारस. अरे हो, ते माहितीये मला. पण एकत्र तुम्हाला काही झालं तर मलाच कोर्टात खेटे घालावे लागतील ना. तुम्हाला मूलबाळ नाही आणि अशा घरावर डोळे असलेले कावळे काही कमी असतात. तुला ते चांगलं माहितीच आहे. आणि अर्चनाच्या मागे सुद्धा या घराला कोणीतरी वारस हवाच ना. म्हणूनच मी बोलवलंय गोगटे वकिलांना. ते येतील, आपल्याला समजावून सांगतील, कागद बनवतील. मी त्यांना दुपारी 2ची वेळ दिलीये, म्हणजे आपण सगळे इथेच जेवू आणि इथेच बोलणी करू. कसं? अरे देवा, 3 शिट्या झाल्यावर गॅस बंद करा म्हणून सांगून आले. आमचे हे काही ढिम्म हलायचं नाही पत्त्यातून. आणि भूक लागली की ओरडत बसतील, जेवायला वाढ जेवायला वाढ म्हणून. वैदेही, वैदेही, जेव ना. वैदू, लक्ष कुठे आहे तुझं? इथेच आहे बाबा. तर ओके, ह्या बाबा. बाबा निघते आम्ही. ओके बाय. अरे एक मिनिट. हा, काय विशेष? नाही काही विशेष नाही. हो, महा नवीन ड्रेस स्टाईल काही विशेष नाही? काही नाही, सहजच. एनिवे मी निघते, मला उशीर होते. ओके बाय, लव यू. बाय. ठीक है, मग तसाच रहा, आम्ही जातो. नहीं 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 वैदेही जी, रुकिए. अरे आप तकल्लुफ मत कीजिए. खिदमत का एक मौका तो दीजिए. बंदा आपके सामने हाजिर है. माझी बाईक तयार होऊन तुझी वाट बघत असेल. ठीक आहे. बरं, आता निघायचं का आपण? तिथे उकिडवे तयार असतील क्लासमध्ये आणि उशिरा गेलो ना तर बाबांची सही आणायला सांगतील नोटबुकवर. ते लोक सही करतील याची खात्री आहे ना तुम्हाला? अर्थात. हे बघा मॅडम, माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. काय आहे की लोक आपल्या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतात. हे बघा, माझी फी तुम्ही द्यालच हो, मी काय रविवारी येऊन जाईल, पण माझी खेप फुकट जायला नको एवढीच फक्त अपेक्षा आहे. नाही, मला एक सांगा, त्यांना वारस कोणी नाहीये ना? नाही. आणि यापुढे भविष्यामध्ये काही मुलबाळ व्हायची शक्यता आहे? हो, अजिबात नाही. आणि हे तुम्ही मला का विचारताय? मी तुम्हाला सगळी कल्पना दिली आहे ना. हे बघा मॅडम, हो, तुमच्या मार्गामध्ये काही अडथळे आहेत का ते बघण्याचा मी प्रयत्न करतो. हे बघा, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रविवारी त्यांनी सह्या करायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की भविष्यामध्ये त्यांचं मत आणि मन हे बदलायला नको. तुम्ही अजिबात काळजी करू नका हो, मी त्यांची एकुलती एक वारसदार आहे. हे बघा मॅडम, मी बिलकुल काळजी करत नाही, पण माझ्या अनुभवावरनं मला काळजी करायला पाहिजे. अहो, मला भाग पडतंय ते. का? अहो मॅडम, कधी कधी हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिसकावून घेतला जातो.
अगदी सहज होणाऱ्या कामांमध्ये सुद्धा विघ्न येतं. माझ्या मार्गात विघ्न कोण आणणार? मला कोण अडवणार? हे ती समीरच्या बाईकवर का बसली? कारण तू भेटला नाहीस तिला, घाबरलास. हा ते ठीक आहे, पण मला खूप राग आलाय तिचा. अरे मग जाऊन सांग ना तिला. काय? ते बघ येतात. ती बघ आली. अरे काय सांगू? आली थांब. हे बघ. अरे अरे ए, जा. अरे ए भाऊ, काय माझी गाडी मिळाली का जीव द्यायला? ए बघून चालता येत नाही का तुला? साहेब आता बाजूला होता का मी माझी बाईक उचलून बाजूला घेऊ? तू घे ना बाजूने. अरे कळलं पाहिजे या लोकांना. अरे ए हटतो का आता माझी हटायच्या आधी? चल. याला चालायला कसं समजत नाही. सोड ना. बघितलंस? गेला समीर वहिनींना घेऊन गेला. अरे मानस काय चाललंय रे? हा अरे कशाला घाबरतोस एवढा? अरे तू एवढा छान दिसतोस, छान कवी आहेस, कंपोजर आहेस, मग कसली भीती वाटते तुला? ही बघ, ही मनातली भीती आहे ना, काढून टाक. भीती ही पराभवाची सुरुवात असते. कसली भीती वाटतेय तुला? हे बघ, आपण भरपूर अभ्यास करायचा, मग भीती जाते. हा, आणि मेहनत करायची खूप. शिकवण्याचं काम मी करेन. अर्चना, अरे वा, शिकवण्या का सुरू आहेत? हो. चालू दे. मी नाही डिस्टर्ब करत. नाही तर पोरं नापास व्हायची आणि त्यांचे पालक माझ्या नावाने शिमगा करायचे. काही हवंय का ताई? अगं काही नाही, तेल संपलं नेमकं. म्हटलं बघावं तुझ्याकडे आहे का? आहे का? आहे ना, घ्या किचन मधून. घेते, चालू दे. सार्थक, झालं का गणित सोडवून? नाही अजून. अरे काय, किती वेळ? केवढं सोपं आहे ते. कर पटकन बरं. सर्वात कठीण गणित पैशाचं ग बाई. पण तुला कसं कळत नाही ते? फुकटात कसल्या किती शिकवण्या बिकवण्या? चांगले दणकून पैसे घ्यायचे. बरं अर्चना, मी हा तेलाचा डब्बाच घेऊन जाते. अगं म्हणजे परत लागलं तर तुला उगाच डिस्टर्ब नको. मी काय करते, एखाद्या पातेल्यात पूर्ण डबाच ओतून घेते आणि मग डबा देते तुला आणून परत. चालेल ना? चालेल. हा चल येते. चालू दे, हा शिकवण्या चालू दे. सार्थक, बघू मला पुस्तक बघू. अरे काय केलंयस तू हे? किती शून्य म्हणजे 1 कोटी? चलो. कुठे? चल ना कुठे? घरी. अरे मी काय येऊ तुझ्या घरी? माझ्या नाही, तुझ्या. तू काय येशील माझ्या घरी? अरे तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. मला म्हणायचं आहे की तू पण तुझी गाडी काढ, दोघे एकत्र निघू. ह्या वेळेला मी तुला एकटं नाही सोडत आहे. नाही, मी एकटी नाहीये. म्हणजे मग कोण इथे? जी इच्छा एकटीच येते ना, तिच्यासाठी ती इच्छा धारण करणाऱ्याने मार्ग शोधायचा असतो, बनवायचा असतो. ऐकलंस वहिनी काय म्हणाल्या ते? मार्ग हा शोधावा लागतो. नुसती इच्छा असून काही फायदा नाही. चल तू. पुढे मार्ग सापडला.